आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. रामकृष्ण हरी. न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. आज अवघं पंढरपूर दुमदुमलंय, लाखो वारकऱ्यांचं जीवन सार्थकी लागलंय आणि आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आगळं वेगळं समाधान आलंय, त्या फक्त एका विठोबाच्या दर्शनानं. नमस्कार, मी तनया. आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांच्या कलेतून घडले विठुरायाचे दर्शन. नारायणगडावर मोठ्या भक्तिभावात महापूजेचं आयोजन. आणि गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चुकीचं नाही, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. भंडारा येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर रांगोळीतून विठुरायाची प्रतिकृती साकारली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक चित्र रांगोळीतून रेखाटली आहेत, मात्र इवल्याशा तुळशीच्या पानावर रांगोळीची विविध रंगांतून त्यांनी आता विठ्ठलाची प्रतिकृती साकारली. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर वसलेल्या नीरा येथील विठ्ठल मंदिरामध्ये आज एकादशीच्या पावन मुहूर्तावर हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय. संतांचा सोहळा या मंदिरामध्ये काही काळ विश्रांती घेत असल्यामुळे या मंदिराला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालंय. ज्या लोकांना पंढरपूरला जाणं शक्य नाही असे भाविक भक्त या मंदिरात येऊन पांडुरंगाचं दर्शन घेत असतात. त्यासोबतच या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीच्या वतीनं खिचडीचा प्रसाद देखील भाविकांना वाटण्यात आला. पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी प्रत्यक्ष माऊली आमच्या आम्ही निरा भाषिक भाग घेऊन आहोत की या ठिकाणी प्रत्यक्ष माऊली आमच्या येताना या ठिकाणी माऊलींचं स्नान झाल्यानंतर येताना माऊलींचा जिथे मुक्काम असतो, विसावा असतो, त्यामुळे या देवाचं एक पावित्र्य वाढले. ही साक्षात पांडुरंगाची मूर्ती, स्वयंमूर्ती मूर्ती आहे. आणि दरवर्षी आम्ही पहाटे 4ला सर निरावासी पांडुरंगाला पुरसूक्त अभिषेक, रुक्मिणीचे सुक्त अभिषेक या ठिकाणी केला जातो. ज्ञानेश्वरी समिती आहे, विठ्ठल ट्रस्ट आहे, त्यांच्या वतीने मूर्ती सजावट आणि या ठिकाणी हा सोहळा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. याची डोळा असा हा सोहळा दाखवतो. आम्ही सगळे निरावशी अत्यंत भाग्यवान आहोत. जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी मुदगल फिरवण्याचा सराव केलाय. आषाढी एकादशी निमित्त आज जालना शहरात श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. या पालखीचे आमदार खोतकर यांनी दर्शन घेतलंय. यावेळी पारंपरिक शरीर सौष्ठव व्यायामात वापरल्या जाणाऱ्या मुदगलीची प्रात्यक्षिके सादर केली जात होती. त्यावेळी खोतकर यांना मुदगल फिरवण्याचा मोह आवरता आला नाही. खोतकर यांचा मुदगल फिरवतानाचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होतोय. आषाढी एकादशीचं औचित्य साधत भंडाऱ्यात मोठ्या जल्लोषात पालखी आणि दिंडी काढण्यात आली आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले चिमुकले वारकरी यात सहभागी झाले होते. भंडारा शहराच्या मुख्य मार्गानं काढण्यात आलेल्या या दिंडीत विठुरायाच्या जयघोषात सर्व भक्त तल्लीन झाल्याचं चित्र बघायला मिळाले. या दिंडीत शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी.
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड येथे आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली. पहाटेच्या शुभ वेळेस गडावर नगद नारायणाचं विधिवत पूजन करण्यात आलं. या पूजेनंतर गडावरील भक्तांसाठी दर्शन सुरू करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या रायगडमधील अलिबागमध्ये असणार आहेत. 15 जून 2022 रोजी अचानक लागलेल्या एका भीषण आगीत जळालेले PNP नाट्यगृह पुन्हा रसिकप्रेमी आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले. या नाट्यगृहाच्या नूतनीकरण शुभारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीतील काही नेते मंडळी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. गृहाला सगळ्यांनाच माहिती आहे की आग लागलेली 2-2.5 वर्षापूर्वी आणि जवळजवळ 2 ते 2.5 वर्षामध्ये आपण हे परत उभं केलं आहे. हे अलिबागच्या रसिक प्रेक्षकांचं आणि कलाकारांची रानबान शान होती, पण त्या दुर्दैवी घटनेमुळे सगळं खराब झालेलं आणि आता आपण कोणाला वाटलं नाही की आपण परत उभं करू शकू, पण आज ते अजून चांगल्या रूपाने लेटेस्ट टेक्नॉलॉजीने आज उभं आहे. हे बघून एक अध्यक्ष म्हणून मला खूप आनंद होतो. कोण कोण येणार आहे कार्यक्रमाला? कधी उद्घाटन? आपण 7 तारखेला पहिलं उद्घाटन करतोय आणि मग आपण भाईंच्या अभिषेकचिंतन सोहळा इथे करतोय. अनेक मंत्री स्वतः पवार साहेब आहेत, अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत, खासदार आहेत, लंके साहेब आहेत, सुषमा अंधारे ताई आहेत, असे बरेच मान्यवर कलाकार काही आहेत. सगळे भाईंना शुभेच्छा देण्यासाठी आणि PNP नाट्यगृह बघण्यासाठी वेळात वेळ काढून या रंगमंचाची आणबाण आणि शान वाढवणार आहेत. सिल्लोड येथे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं शहरात भव्य दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधलाय. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देत पांडुरंगानं आमच्यावर कृपादृष्टी ठेवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करावे, सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभो, अशा शब्दांत त्यांनी विठुराया चरणी आराधना केली आहे. आपली वारकरी सर्व भाविकांच्या वतीने मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर अल्लाह भगवान आणि पांडुरंगाला एकच विनंती करेल का ह्या वर्षीचा पाऊस चांगला हो, शेतकरी सुखी समृद्धी राहो, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळो आणि लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी हो. अमरावतीतील श्री क्षेत्र कौंडिण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदी आळी पाहायला मिळाली आहे. विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कौंडिण्यपुरात रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी येतात. कौंडिण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर आहे अशी श्रद्धा आहे. जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाहीत ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडिण्यपूर येथे दर्शनासाठी आलेत. आम्ही दरवर्षी आषाढी एकादशीला आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही कौंडिण्यपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लाभते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाभते. हे विदर्भातील एक शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते, विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कौंडिण्यपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची 5 वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ.
जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रूथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिम्पल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. अमरावतीच्या मेळघाटात अजूनही पोटफुगीवर अघोरी उपचार पद्धती सुरूच आहे. 10 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याचं समोर आलंय. या प्रकरणी चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चटके दिल्याने पोटफुगी कमी होते अशी मेळघाटात अंधश्रद्धा आहे. सध्या बाळाची प्रकृती चांगली आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. गेल्या 4 महिन्यांपूर्वीच एका 22 दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके देण्यात आले होते. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य आहे. अशा गोष्टीचे राजकारण करायला नको अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या वक्तव्यावर दिली आहे. एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नसल्याचं प्रतापराव जाधव म्हणाले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. यांनी जय गुजरात म्हटल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या नेत्यांनी टीका केली, याबाबत काय मत आहे? हे बघा, अशा गोष्टीचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आपली जी देशाची प्रतिमा अगदी पहिल्या वर्गापासून आपण शिकतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. त्यामुळे गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे. गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच, आमच्या शेजारी असणारा, आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा, त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमध्ये होतो. मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात. आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं, त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्यांनी काही फक्त जय गुजरात नाही म्हटलं, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आणि मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आणि अगोदर हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. अनेक लोकांचे जर मागच्या क्लिप तुम्ही यूट्यूबवर जाऊन पाहिल्या तर अनेक लोकांनी ते तसं म्हटलेलं आहे. पण उद्धव ठाकरेला हे कोणी विचार. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम बुलेटिनमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.